काय कसली तयारी? आज फंक्शनला जायचं ना, तुझं केसाला कलर नाही केलं. गुड मॉर्निंग. बरी आहे तब्येत? हो मस्त झाली झोप? हो. चालेल. काय म्हणतो बरं आहेस ना? हो सर. हो. मस्त. गुड मॉर्निंग. ओव्हर ऍक्टिव्ह. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो कसं वाटतंय? एकदम रिलॅक्स. मस्त लेट मॉर्निंग, लेट अशी सकाळ. दोघी बहिणी एकदम आरामशीर. चला उठा उठा. मस्त आंघोळ करून ब्रेकफास्ट. थंडी असते. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Angel World. मी आहे सनी आणि या आहेत माझ्या दोन स्वीट डॉटर्स. हात ठेवायचं बाबू. गॉड ब्लेस. एक्सक्यूज मी. ठीक आहे. सो येस, इट्स अ न्यू डे, न्यू बिगनिंग अँड डे स्टार्ट्स विथ ऑल यू लवली अँड ब्युटिफुल पीपल. आणि अशी सुंदर सकाळ झाल्यावर आयुष्य अजून सुंदर होतं आणि छान वाटतं. गॉड ब्लेस यू. सो येस, आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. माझी आमच्या इथे डायमंड्स भेटतात ना, ते लावले. गुड मॉर्निंग. तुझं हिचं नाव काय? बार्बीचं. लायसा आली. ओके. गुड मॉर्निंग लायसा. दीदी ही आणू, ही दीदी. मग ती लायसा आणि आणू. Good morning, baby. Good morning. गुड मॉर्निंग. तू कधी आला? आत्ता चालली अशी. बोल आजीला गुड मॉर्निंग. काय म्हणते? मस्त. मस्त राहा 2-3 दिवस छान. होळी आली ना. होळी होळीमध्ये तर गिराईकचा टाइम आहे ना. कुठली स्पेलिंग आहे? लायसाची स्पेलिंग अशी नाहीये. नाहीये. काय चाललंय तुमचं? आपली. आयसा दीदीला त्रास नाही द्यायचा. नाहीसा तुझ्याकडे पेन्सिल नाहीये. असं नाही करायचं. ब्रशनी नाही करायचं. चला 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 आंघोळीला चला.
ते अनिश वगैरे. गुड मॉर्निंग. त्यांचा आवाज. असं आणि आज वाटतं बहीण आली तर मस्त छान झोपली. बाजूला झोपली होती ना, आज झोप मस्त लागली. आज उशिरा उठले, नाही तर 3 वाजताच उठते. हो, तुमच्या गप्पा गोष्टी संपल्या नाही, नसतील. आज तिच्याशी बोलायला पण नाही मिळालं आणि तिने उठवलं पण नाही. ते बाहेर गेले ना रात्री, उठवलं पण नाही. मग छान मला झोप लागली, आवाज पण नव्हता. गप्पा मारायचे तिला, बोलते राहा असतं नाही बोलते. मी पण तेच बोललो, राहा नाही मस्त. वाव, हे दीदीला कायची आहे. हे दोन्हीला बेस्ट नाही माझा. ओव्हर ऍक्ट्रेस दाखवते ती. किती खुश आहे बघा. तेच. दीदी आमची खुश किती आहे ना. दीदी आली का ना, दीदी आली तर किती खुश आहे ना. आमचं लावू म्हणजे निघाली आता दीदी आणि मी माझ्या इथे रूम मध्ये, रूम मध्ये. दीदीला राहून दे आपल्याकडे. आणि आरू दीदीला, आरू दीदीला पण तुला पाहिजे माणसाळी, माणसं पाहिजेत तुला ना. फोटो काढतो. आणि काय काय घेऊन आले मग कोणी दिले. बापरे, काय ती बॅगेमध्ये खाऊ आहे. चला आवरा. हाताला नाही लावायचा. नाश्त्याला आहे मस्त मेथी पराठा. मस्त पोट भरून नाश्ता करणार आहोत आम्ही सगळे. बाय बाय. येस, टाटा. आई अजून आली नाही. बाबा आले. बाबा नको तुला. जेवली तू? जेवली अनु? आता जेवलो. आईसा जेवली का? 2 टाइम जेवली. माझ्यासोबत पण जेवली. काय बोल. सो एन्जॉयिंग युअर वेकेशन. कसं वाटतंय? नाहीसा बरं डे स्पेंड करते. छान. The man with many shields and accolades, surfing the किती त्रास दिला? मस्ती केली? मस्ती नाही केली. किती त्रास दिला तू दीदीला? खरं सांग. आवाज बसला तुझा? आवाज बसला? ओरडायचं नाही. मेडिसिन घ्यायची तुला. जेवली ना, आता मेडिसिन घेऊया. किती पसारा केलाय. नाहीसाला गिफ्ट आणलंय बाबाने. सो हे ॲक्च्युली इको फ्रेंडली आहेत. हे मला MR थ्रू मिळाले आहेत. येस, इको फ्रेंडली कलर्स. सो हे फुल एलर्जी फ्री आहेत. दाखव कलर. एक एक पिंक, ब्लू, येलो, ग्रीन. सो कलर्स पण एकदम पेस्टल कलर्स आहेत. पर्पल. छान आहे है ना. तिला मॅचिंग आहे. हे वाले, हे वाले, हे वाले, हे वाले. चलो, सो फुल ऑन मज्जा करू आपण है ना होळीला. सगळ्यांना बोल हॅपी अँड सेफ होळी. हॅपी सेफ होळी. एन्जॉय.
होडी काय होडी पिचकारीची होडी बोलला लावची ते लावली दिली मार्गी दाखव सो आम्ही एका फंक्शनला गेलेलो आणि त्या फंक्शनचा ब्लॉग तुम्हाला उद्या बघायला मिळेल. आणि त्या दरम्यान घरी फक्त नायसा आणि अन्वेषाच होते. आणि अन्वेषाने नायसाची एवढी छान काळजी घेतली ना, मला एकदम माझे दिवस आठवले. म्हणजे मी जशी फाल्गुनीची काळजी घ्यायची, एक सिस्टर आयुष्यात असणं आणि ते पण एक मोठी सिस्टर असणं, एक काय म्हणतात, एक ग्रेटफुल आणि ब्लेस्ड फिलिंग असते. एक तो जो नातं आहे तो खूप स्ट्रॉंग असतो आणि वेगळंच असतं ते सगळं काही. माझं आणि फाल्गुनीचं नातं तर तुम्ही बघितलंच आहे. ते सेम मी अन्वेषा आणि नायसामध्ये बघते, आराध्यामध्ये बघते. म्हणजे त्या तिघांचा जो प्रेम आहे ना एकमेकींसाठी तो एकदम वेगळाच आहे. तसंच आईंचं आणि मावशींचं सुद्धा. जसं आई म्हटल्या की आम्हाला खूप साऱ्या गप्पा मारायच्या होत्या, पण गप्पा मारता नाही आल्या, टाईम नाही मिळत आहे, कारण खूप कमी टायमासाठी मावशी आल्यात. पण जेव्हा पण त्या येतात ना, त्या मन मोकळं करून एकमेकींशी बोलतात आणि एक वेगळंच नातं आपलं असतं आपल्या बहिणीबरोबर. आता इथे सगळे लोक रिलेट करत असतील, ज्यांना बहीण आहे, की कशा प्रकारे आपलं त्यांच्याबरोबर बॉन्ड असतं, कशा प्रकारे आपली मोठी बहीण बोला किंवा छोटी बहीण म्हणा कशी आपली काळजी घेते. सो अन्वेषा आणि नायसाची खूप छान काळजी घेतली, कारण आम्ही सगळेच त्या फंक्शनला होतो. आई, मी, मावशी, वहिनी, परत वहिनींची बहीण ताई, त्यासुद्धा. कारण आता युजली आम्ही जेव्हा जातो तर ताईंकडे वगैरे हे असतात. पण आता अन्वेषा मोठी झाली आहे आणि नायसाने सुद्धा तिला अजिबात त्रास नाही दिला. ऑफकोर्स थोडंसं वगैरे दिला असेल, बट अन्वेषाने तिला एकदम टाइम टू टाइम जेवायला वगैरे दिलं. सो खूप छान वाटलं. त्यांच्यामधला हा जो बॉन्ड आहे, हा जो प्रेम आहे, हा फॉर एव्हर असणार आहे आणि खूप छान वाटलं. सो पुढे काय काय होणार आहे ते तुम्हाला समजेलच. स्टे ट्यून्ड. What's going on? पिन लाव. हा लाव. आले कोण आलं? अरे बापरे बापरे, आमचा पेशंट आले. पेशंट आले का? घेऊन आला. चेक कर. किती मस्ती केली, किती मस्ती केली कार्यक्रम. मस्ती केली की आमचे पाय दुखायला लागले. आजीला भेटतोय. कुणाल बरं आहे ना? मस्त. चला इथे झोप आजा काका टेस्ट करतो. तुमच्या पाठी आम्ही. कोणाचं नाव आहे बघ, वाच. तुला ऐकलं ना अल्फाबेट्स वाच. सी आहे प्रियंका. हिला तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल. अजून एक गुढीचं वस्त्र आलेलं आहे, हे जे तिच्या काकीने बनवलं, सुंदर आहे. त्या इव्हन साडी सुद्धा शिवतात, नऊवारी साडी ना. सो हे आहेत त्यांचे डिटेल्स. तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि जर तुम्हाला जी सुंदर गुढी हवी असेल, गुढीचं वस्त्र, तर बिफोर गुढीपाडवा त्यांना कॉन्टॅक्ट करा. छानच आहे. पहिले एवढ्या शिव्या देऊन झाल्यात मला आणि आता करते. अरे मग तू असतेच नाही ठिकाणावर, फोनच उचलत नाही तर काय करणार. मी फोनचं ठीक आहे, पण व्हॉट्सअप तर मी बिलकुल नाही बघ. दिवस तू तिकडे जाऊन बसली. अन्वेषाचे पण केस बांधून या अन्वेषाकडे बांधू. अन्वेषा तर मोठी नायसा आणि तिघींचे पण सेम केस बांधा आणि जातो फिरायला. छान वाटेल, मस्त वाटेल. एक मिनिट काय घेऊन जाणार आहे बाबू? तू त्याचं मज्जा बघतोय ना त्याच्यात, बघू दे त्याला. बस प्रियंका हट्ट करते ती. काय पाहिजे तो म्हणतोय नायसा हट्ट करते. आलो ना आम्ही, त्या दोघं मिठी मारायला लागले. हा करतो आय लव्ह नायसा. म्हणजे 10 मिनिटं थांबा, फक्त 10 मिनिटं. अशा मारामारी करते. ओके, आपण दुसरं खेळणं घेऊया. ते बघ दीदी एंटरटेन करते. ही दीदी आपण दुसरं घेऊ. चल काय पाहिजे दुसरं?
घेऊ म्हणजे घरातलं का बाहेरचं नाही बाबा अजून एक बोलीस मला दाखव. हा चल हो थांब चल मी चल, पण दीदीला आवडू दे. मग दीदी थांबली आहे. चलो दीदी थांबली आहे. चल आईला आता रिक्षा बघून जायचा आपण. मम्मी तुमचं शिक्षणच होणार लगेच निघायचा. चल येते का आता बंद केलं. आणि लगेच निघायचं. आम्ही नो चॉकलेट नाही मोठे त्याचे काय करायचे आम्ही पहिले स्टार्टिंगला यायलाच नाही तयार माझ्याजवळ आणि अचानक काय झालं म्हणून मिट्टी येऊन मारली गेली बाप्पा एवढा पावडरची गरज नाही. पावडरची गरज आहे तुम्हाला? मला वाटलं मग एवढा कलर घेऊन किती पावडर मम्मी रुमाल. मम्मी रुमाल घ्या ना. त्याला सांगा लगेच निघायचंय. चलो चलो दाखव अ प्रिन्सेस. माय गॉड मस्त ती बघा आमची डायरेक्टर. हे आहे आमचा फोटो नंतर. कायचं असं नाही करायचं बाबू. दीदीने घेतले ना आरू दीदी पप्पी घेईल तर प्रॉब्लेम नाही तुला. आणि चलो चला आई येतो आम्ही. लेट्स गो. मम्मीला फोन कर. हा करते करते. So again we are on girls trip. हो ऍक्च्युली सगळे गर्ल्स आहेत ना. Yeah. One's boy. नाही I. फुटबॉलला गेलं. Yes. चल या दोघींबरोबर हो. मांडीवर घेऊन. हा मग त्या तिघींना पाठी बसू दे. अरे नाहीसा सीट बेल्ट लाव की ओढेल. नाहीसा सीट बेल्ट लाव बाळू. ओढेल. मॉलची एनर्जी आली. मॉलची दुकानं बंद झाली आपली. म्हणजे आपल्या दुकानाशी काय घेणं देणे. आपल्याला फक्त खायची 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 खाण्याशी खाण्याची गरज. राहू दे माझी. आम्ही आलो मॉलमध्ये सी वुड्स मॉलला. काय पाहिजे ते इथे नाहीये बाबू. गेम्स नाही बाहेर जे करायचे ते करा. नो गेम्स. बस आणि ट्रेन कुठे बसायचं तिथे बसा. गेम मध्ये नाही जायचं. चीजी आहे का. मी आणि अन्वेषानेच बनवलं. कसली बॅग बुबू. कोणाचे. दीदीचे. दीदीने आणलेत ना डिक्कीत आहेत. बॅग पण आहे बघ. ती बघ दीदी चालली बघ. गुडिया ड्रेस घ्यायला ये उद्या बघ. आवडलं. ती बघ दीदी आली बघ. वा सगळे आले आहेत फायनली घरी. मी सनीला विचारलं की एवढा विश्वास बायकोवर की फोन झालाय. वाजले 11:15. म्हणजे मी ड्राईव्ह करून एवढं नेलेलं. म्हणजे आहे विश्वास आहे ना. मावशी बोलेल. खाऊन आलो आम्ही मस्त खाल्लं ना. खूप खाल्लं. फुल मजा केली. फुल. बाबांना मिस केलं की नाही. नाहीसा खूप मिस केलं आम्ही. काय नाही गेलो मॉलमध्ये
त्यात हिचं ते रडगाणं चालू झालं, खेळणी खेळणी खेळणी. आणि तोपर्यंत भूक लागण्याचा टाइम. काही ना केलं, मी गेलो आणि मग खाल्लं आणि आलो. पण मस्त खाल्लं. हिला पास्ता खायचा होता, व्हाईट सॉस पास्ता मागवला. मस्त एक जागा मिळालेली आहे मॉल मध्ये, मी तुला दाखवेल नेक्स्ट टाइम आपण. आईला मी काय मागवला आधी फिनिश करतो मी तोंडातलं फिनिश. चलो, सो हा व्लॉग इथेच एंड करत आहोत. भेटूया आपण लवकरच पुढच्या व्लॉग मध्ये. बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.